नमस्कार. सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपल्याजवळ असणारी तांब्याची किंवा पितळेची भांडी आपल्याला नेहमी वाटतं की चमकणारी असावी, साफ असावी, पण ती साफ करताना आपल्याला बरीच मेहनत घ्यावी लागते. त्याचप्रमाणे आपल्याजवळ काही चांदीच्या वस्तू असतात. त्यासुद्धा आपल्याला पटकन साफ करता येतील असं काहीतरी आपल्याला हवं असतं, तेही बिना मेहनतीचं. म्हणूनच आज मी तुम्हाला तांब्या, पितळ किंवा चांदीची भांडी किंवा चांदीच्या वस्तू फक्त काही सेकंदातच साफ कशा करायच्या ते सांगणार आहे. त्यासाठी इथे मी वापरणार आहे सिलेंजाचं सात्विक कॉपर अँड ब्राश शायनर. यामुळे तुमची जी तांब्या आणि पितळेची भांडी आहेत किंवा ज्या काही वस्तू आहेत त्या फक्त काही सेकंदातच साफ होतात. तुम्हाला जास्त वेळ घासत बसायची गरज नाही. फक्त जी काही भांडी आहेत त्यावरती अशा पद्धतीने हा स्प्रे मारायचा आणि हाताने हा स्प्रे या भांड्यावरती चोळून घ्यायचा. तुम्ही बघू शकता काही सेकंदातच तुमची भांडी चमकायला लागतात. जर तुमची भांडी जास्तच काळी झाली असतील किंवा त्याच्यावरती डाग पडले असतील तर तुम्ही एखाद्या सॉफ्ट स्पंजने सुद्धा ही भांडी घासून घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, जे कोणतंही भांडं तुम्हाला साफ करायचं आहे त्यावरती हा स्प्रे थोडासा मारायचा आणि हाताने किंवा एखाद्या सॉफ्ट स्पंजनी हे भांडं घासून घ्यायचं. तर तुम्ही हे भांडं आपण स्प्रे मारून घासण्याआधी पाहिलं होतं किती काळं होतं आणि आता फक्त काही सेकंदातच तुम्ही पाहू शकता हे भांडं अगदी चमकायला लागले. आतल्या बाजूने सुद्धा सेम याच पद्धतीने स्प्रे मारायचा आणि हाताने किंवा सॉफ्ट स्पंजनी किंवा घासणीने हे भांडं घासून घ्यायचं. तर इथे मी बाहेरून आणि आतून हे भांडं स्प्रे मारून घासून घेतले. त्याचप्रमाणे हे जे छोटंसं भांडं आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता बाहेरून आणि आतून एकदम काळं झाले आणि त्याच्यावरती डागसुद्धा पडले आहेत. हे भांडंसुद्धा मी तुम्हाला अगदी काही मिनटामध्येच स्प्रे मारून चमकवून दाखवते. तर जसं मी आधी सांगितलं होतं, जे काही भांडं आहे त्यावरती स्प्रे मारायचा आणि हाताने किंवा सॉफ्ट स्पंजनी किंवा घासणीने ते भांडं घासून घ्यायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता स्प्रे मारल्यानंतर मी हातानेच हे भांडं घासून म्हणजे चोळून घेतलं आणि तुम्ही या भांड्यामध्ये फरक पाहू शकता. स्प्रे मारून घासण्याआधी हे भांडं किती काळं होतं, त्याच्यावरती डागसुद्धा पडले होते आणि काही सेकंदातच हे भांडं तुम्ही पाहू शकता चमकायला लागले. तर इथे मी हा स्प्रे एकदम थोडासा वापरला आहे. तुमच्याजवळ असणारं भांडं जर जास्तच काळं असेल किंवा जास्तच त्याच्यावरती डाग पडले असतील तर तुम्ही थोडासा जास्त प्रमाणामध्ये हा स्प्रे मारून ही भांडी घासून घेऊ शकता. तर इथे मी सर्व भांडी स्प्रे मारून हाताने घासून घेतली आहेत. तुम्ही बघू शकता अगदी ही भांडी छान अशी चमकायला लागली आहेत. आता ही भांडी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत, पण त्याआधी मी तुम्हाला चांदीच्या वस्तू कशा साफ करायच्या ते दाखवते. तर त्यासाठी इथे मी चांदीची वाटी, चमचा आणि पैंजण घेतला आहे. तुम्ही या ठिकाणी तुमच्याजवळ ज्या काही चांदीच्या वस्तू असतील त्या साफ करू शकता. आता या चांदीच्या वस्तू साफ करण्यासाठी मी या ठिकाणी सिलेंजाचं सात्विक सिल्वर क्लीनर वापरते आहे. तर त्यासाठी काय करायचं, एखाद्या वाटीमध्ये ज्या काही चांदीच्या वस्तू आहेत त्या ठेवायच्या आणि त्याच्यावरती या पद्धतीने सिलेंजाचं जे सात्विक सिल्वर क्लीनर आहे ते टाकून घ्यायचं. एकदम थोड्याशा प्रमाणामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने त्या क्लीनरनी या चांदीच्या वस्तू आपल्याला हाताने घासून साफ करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला घासणीचा वापर करायची गरज नाही. चांदीच्या ज्या वस्तू आहेत त्या हातानेच अगदी सहज घासून सुद्धा तुम्ही साफ करू शकता. तर इथे तुम्ही सुरुवातीला चमचा पाहिला असेल किती काळा होता आणि त्यानंतर काही सेकंदातच चमचा तुम्ही पाहू शकता छान चमकायला लागलाय. त्याच्यावरती जे काही डाग होते ते सुद्धा निघून गेले आहेत. याच पद्धतीने आता या राहिलेल्या वस्तूसुद्धा आपण साफ करून घेऊयात. तर इथे मी ही चांदीची वाटीसुद्धा साफ करून घेतली आहे. आता याच पद्धतीने मी तुम्हाला चांदीचं पैंजणसुद्धा साफ करून दाखवते. तर त्यासाठी आपण जे सिलेंजाचं सिल्वर क्लीनर वापरतोय ते थोडंसं पैंजणावरती घालायचं आणि हाताने चोळायचं. तुम्हाला हे पैंजण साफ करण्यासाठी सुद्धा एखाद्या स्क्रबची किंवा घासणीची गरज पडत नाही. फक्त हातावरती घासलं की काही मिनटामध्येच हे पैंजण एकदम साफ होऊन जातं. तर इथे मी हे एकाच मिनिटभर हे पैंजण हातावरती चोळून घेतलंय. आता हे पैंजण मी तुम्हाला धुवून दाखवते. तर इथे हे पैंजण मी धुवून घेतलंय. तुम्ही फरक पाहू शकता. आधीचं जे पैंजण होतं ते एकदम काळं झालं होतं आणि साफ केल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान चमकायला लागले.
आता याच पद्धतीने ही भांडी आणि आपण जी तांब्या पितळेची भांडी घासून घेतली आहेत ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. तर भांडी स्वच्छ पाण्याने धुवून घेताना लक्षात ठेवा, हाताने चोळून स्वच्छ धुवायची. भांडी धुवून झाल्यानंतर एखाद्या लगेच कोरड्या कापडाने किंवा रुमालाने ती पुसून कोरडी करायची. म्हणजे भांडी बऱ्याच वेळापर्यंत आहे अशी राहतात, त्याच्यावरती अजिबात काळे डाग पडत नाहीत किंवा भांडी काळी होत नाहीत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण भांडी साफ करण्याआधीची कशी होती आणि भांडी साफ केल्यानंतर तुम्ही पाहू शकता. आता याच पद्धतीने राहिलेली भांडीसुद्धा आपण धुवून घेऊयात. तर त्याआधी मी तुम्हाला ही चांदीची वाटीसुद्धा साफ करून दाखवते. तर चांदीची वाटी मी सिलेंजाचं सिल्वर क्लीनर वापरून घासून घेतली होती. आता ही वाटी धुवायची आणि लगेच कोरड्या कापडाने पुसून घ्यायची. म्हणजे याची चमकसुद्धा बऱ्याच वेळापर्यंत आहे अशी राहते. आता राहिलेली भांडीसुद्धा आपण धुवून कोरड्या कापडाने किंवा रुमालाने पुसून कोरडी करून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व भांडी मी स्वच्छ पाण्याने धुवून एखाद्या कोरड्या रुमालाने किंवा कोरड्या कापडाने पुसून घेतली आहेत. भांडी सर्व कोरडी करून घेतली आहेत. त्याचप्रमाणे चांदीच्या वस्तूसुद्धा मी धुवून रुमालाने पुसून कोरड्या करून घेतल्या आहेत. आणि तुम्हालासुद्धा ही भांडी साफ करण्यासाठी तुमचा तासनतास वेळ घालवायची काहीही गरज नाही. तुम्ही हे सिलेंजाचं सात्विक कॉपर आणि ब्रास क्लीनर, त्याचप्रमाणे सिलेंजाचं सात्विक सिल्वर क्लीनर मागवून ही भांडी फक्त काही सेकंदातच साफ करू शकता. जर तुम्हाला हे मागवायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे मागवू शकता. अगदी कमी प्राईजमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. आणि जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या आणि नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.